हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज आपण ना एक पास्त्याचा प्रकार करणार आहोत। अगदी झटपट आहे, 2 चिट्ट्यांमध्ये तुमचा आजचा पास्ता तयार होणार आहे। तर त्या पास्त्याचं नाव आहे कुकर मॅक्रोनी। आता पास्त्यामध्ये इतके प्रकार असतात ना, फुसिली असतं, मॅक्रोनी आहे, पेने पास्ता आहे, त्यातला आपण मॅक्रोनी यूज करणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे आपण काय होतं, बेसिकली पास्ता आपण शिजवून त्याचा वेगळा सॉस करतो, वेगळ्या भाज्या सॉटे करून घेतो, तर इथे तसला काहीच प्रकार नाहीये। देसी कुकर मॅक्रोनीसाठी ना मी एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यात ना 2 टोमॅटो असे मोठे चिरून टाकलेले आहेत, अर्धा चमचा लाल मिरची पावडर म्हणजे तिखट। आता आपण ह्याची ना प्युरी करून घेऊयात, म्हणजे हे बारीक करून घेऊयात। मस्त आपण आहे ना ही प्युरी करून घेतलेली आहे। मी ना आता मॅक्रोनी करण्यासाठी ना एक छोटा कुकर घेतलेला आहे, त्यात 2 चमचे तेल टाकलंय। आता 1 चमचा बटर टाकतेय। एक ना 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या अशा छान बारीक चिरून घेतलेल्या आहे। आता ना अगदी 1 मिनिट आपण छान त्या फ्राय करून घेऊया, लाल करायच्या नाहीये त्या। आता ना लसूण थोडासा किंचित फ्राय झालाय, त्यात ना एक बारीक चिरलेला कांदा, एक छोटंसं गाजर मी बारीक चिरलेला आहे, नाही तर अगदी पाववाटी गाजर चिरून घ्यायचं आहे। आणि आता आपण हे छानपैकी एक 2 ते 3 मिनिटं फ्राय करू। मी गाजर ह्याच्यासाठी घातलेलं आहे कांद्याबरोबर की त्याला शिजायला थोडासा वेळ लागतो यासाठी। आता कांदा आणि गाजर आपण 3 मिनिटं छान शिजवून घेतलेला आहे। त्यात आता छोटी ढोबळी मिरची जी आहे ना ती बारीक चिरून मी टाकलेली आहे। त्यात आपण आता ही जी टोमॅटोची पेस्ट आपण केली होती ती टाकून घेऊया। त्यात आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया, 1 चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा मिरपूड, अर्थात हे तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त टाकू शकता, 1 चमचा मिक्स्ड हर्ब्स, 2 चमचे टोमॅटो केचप। आता ह्याच्यात ना एक 2 ते 3 चमचे ना आपण मेयोनीज टाकणार आहे। आपण आता हे सगळं छानपैकी मिक्स करून घेऊया। आता आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे झाकण फक्त असं ठेवून घ्यायचंय एक 3 ते 4 मिनिटांसाठी, म्हणजे छानपैकी आपले मसाले आणि भाज्या मस्तपैकी आहे ना कंबाइंड होतील, छान स्वाद येईल त्याला। आपण 3 मिनिटं छान झाकण ठेवून घेतलं आणि तुम्ही बघू शकताय की मस्तपैकी ना एकत्र असं छानपैकी झालेलं आहे। आता आपण ना ह्याच्यात 1 बाउल, हे जे येलो बाउल आहे तर तेवढं भरून मी ना मॅक्रोनी घेतलीये, ह्याला एल्बो पास्ता पण म्हणतात। आता आपण हे ना आधी छानपैकी हे मिक्स करून घेऊया सगळं। आता आपण 1 बाउल मॅक्रोनी घेतलेलं आहे, त्यात दुप्पट पाणी टाकायचं। तर आपण 2 बाउल आता ह्याच्यात गरम पाणी टाकत आहोत। आणि मिक्सरमध्ये जी पेस्ट केली होती ती वाया जायला नको म्हणून त्यातलं थोडंसं पाणी आपण ह्याच्यात टाकत आहोत। आता आपण ना ह्याला एक छानपैकी उकळी काढून घेऊया। आता ह्याला छान उकळी आलेली आहे, आपण कुकरचं झाकण लावून घेऊ आणि ह्याला ना बरोबर 2 शिट्ट्या करायच्या आहे, म्हणजे काय होईल की आपला पास्ता परफेक्ट शिजेल। आपण 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आणि त्याचं प्रेशर पण कमी झालंय। आता आपण उघडून चेक करूयात। आता आपण ना आपले मॅक्रोनी जी आहे ती शिजली का बघूयात, आपण असं प्रेस करून बघूयात। येस, मस्त शिजलेली आहे। आणि ना इकडे थोडंसं लिक्विड तुम्हाला दिसेल, ह्याचं कारण काय माहितीये का, की आपण पाणी टाकताना थोडंसं एक्स्ट्रा पाणी टाकलं तरी चालेल, पण परफेक्ट 1 बाउलला 2 बाउल पाणी आपण टाकलेलं ते परफेक्ट आहे। थोडंसं लिक्विड आपण का ठेवतोय माहितीये का, की जसं गार होईल तसं त्यातलं पाणी आटत जातं आणि मग ते काय होतं की मॅक्रोनी आहे ना कोरडी पडते, त्यासाठी आपण थोडीशी अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे। तर फ्रेंड्स, मस्त आपली चविष्ट आणि एकदम टेस्टी असं देसी कुकर मॅक्रोनी तयार आहे। आणि आपण त्यावरनं गार्निशिंगसाठी चीज छानपैकी ग्रेट करून टाकलेलं आहे, अर्थात चीज ऑप्शनल आहे, ज्यांना कोणाला हवे त्यांनी घेतलं तरी चालेल, नाही तर स्किप केलं तरी चालू शकतं।
तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? मस्त आहे ना? 2 शिट्ट्यांमध्ये कुकर मॅक्रोनी तयार. आता सध्या उन्हाळा चालू आहे आणि ना किचनमध्ये जास्त वेळ न घालवता पटकीने होणारी रेसिपी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांना सुट्ट्या चालू आहेत, सो काहीतरी चटपटीत खायला लागतं. तर नक्कीच तुम्ही करून त्यांना देऊ शकता आणि टिफिनमध्ये पण चालते. आणि महत्त्वाचं म्हणजे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चालणारी आणि आवडणारी आहे. सो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि बेल आयकन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी. थँक्यू.